नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते, ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. सू फ्रॉम सो हा कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये बनलेला चित्रपट आता मराठीमध्ये रिमेक होऊन येतोय तुंबाडची मंजुळा या नावाने. मी तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा टीजर जेव्हा पाहिला होता आणि जेव्हा मला समजलं होतं की हा चित्रपट सू फ्रॉम सोचा रिमेक आहे, तेव्हा मला एका गोष्टीची मात्र खात्री होती की या चित्रपटाची स्टोरी मात्र आपलातून आहे. कारण मी सू फ्रॉम सो 2 वेळा पाहिलाय, ऑब्व्हियसली कन्नड भाषेमध्ये पाहिलाय, परंतु स्टोरी समजते आणि तो चित्रपट खरंच मस्त झालाय. अगदीच तुम्ही कन्नड भाषेमध्ये जरी पाहिला तरी तुम्हाला समजतो आणि तुम्हाला एंटरटेन करतो. मला आनंद झाला की त्या चित्रपटाचा रिमेक करायचं ठरवले, कारण जर एखाद्या गोष्टीची नक्कल करायची असेल तर ती गोष्ट देखील तितकी चांगली असावी आणि चांगल्या चित्रपटाचा रिमेक करायचं ठरवलं, हे आधीच मी सांगतो चांगला पॉझिटिव्ह पॉईंट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुंबाडची मंजुळा चित्रपटाचा ट्रेलर सुरू होतो तेव्हा जे काही व्हिज्युअल मला पाहायला भेटले, तुम्ही देखील पाहू शकता हे स्क्रीनशॉट मध्ये, जे काही गाव दाखवलं गेले, जी शेती, कलर ग्रेडिंग, ज्या पद्धतीची सिनेमॅटोग्राफी, ज्या पद्धतीच्या फ्रेम घेतले, ज्या पद्धतीचे लोकांचे कॉस्ट्युम्स आहेत, आर्ट डिझाईन बघा कसलं मस्त आहे. अगदी बारीक सारी गोष्टीवर काम केले आणि एक असं गाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय चित्रपटामध्ये जे तुम्हाला पाहावंसं वाटावं, जिथे तुमचं मन रमावं. आणि ओरिजिनल फिल्म मध्ये देखील तसंच ते गाव आहे. म्हणजे जरी आपण महाराष्ट्रीयन असलो आणि तो चित्रपट कर्नाटकातल्या एका ग्रामीण भागामध्ये शूट केलेला जरी असला तरी थोडंफार साम्य तरी आहेच आपल्या आणि त्यांच्या त्या ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे त्या गोष्टी सगळ्या आपण रिलेट करू शकतो. जेव्हा तो चित्रपट मराठीमध्ये येतोय तेव्हा मला असं वाटतंय की आणखीन जास्त पद्धतीचं डिटेलिंग केलेलं आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला भेटू शकतं. ट्रेलर पाहून तर मी आनंदी आहे. मला चित्रपटाच्या ट्रेलर मध्येच खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट वाटत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, सिनेमॅटोग्राफी चांगले, लोकेशन चांगले हुडकले, ते गाव अतिशय सुंदर घेतलंय, तो परिसर अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर कॉस्ट्युम सगळ्यांचे चांगले आहेत, आर्ट डिझाईन सगळ्यांचे चांगले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास्टिंग अतिशय अप्रतिम केले असं मला वाटतंय. या चित्रपटामध्ये 4 कॅरेक्टर खूप महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे रवी अण्णा नावाचे कॅरेक्टर आहे जे जितेंद्र जोशी प्ले करतात. दुसरं ओम बुतकर यांचं कॅरेक्टर. तिसरं कॅरेक्टर आहे मकरंद नारसपुरे यांनी प्ले केलेलं कॅरेक्टर. आणि चौथं कॅरेक्टर आहे सईता अमनकर यांचं कॅरेक्टर. ते चित्रपटामध्ये थोडं लेट येतं परंतु ते अतिशय महत्वाचं कॅरेक्टर आहे या चित्रपटातलं. मला असं वाटतंय की ह्या 4 कॅरेक्टरचं कास्टिंग हे खरंच खूप छान आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला आपला महाराष्ट्राचा रील स्टार देखील पाहायला भेटणार आहे. तो रोल ऍक्च्युली छोटा रोल आहे चित्रपटामध्ये, परंतु तो देखील एक एंटरटेनिंग रोल आहे. सो एकंदरीत तुंबाडची मंजुळा या चित्रपटामध्ये मला खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट वाटले. टीजर मध्येच मी आणखीन एक गोष्ट नोटीस केलेली, ती म्हणजे ओरिजिनल फिल्म मध्ये काही सीन ज्या पद्धतीनं ट्रीट केले होते त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळ्या पद्धतीनं या तुंबाडची मंजुळा या चित्रपटामध्ये सीन ट्रीट केलेत असं मी नोटीस केलं. त्या सीनला इम्प्रोव्हाइज करायचा प्रयत्न केलाय, त्याला एक वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ही खरंच पॉझिटिव्ह गोष्ट आहे. अशी गोष्ट छपायचा प्रयत्न न करता मला असं वाटतं की एखाद्या भाषेतला चित्रपट जो कदाचित दुसऱ्या प्रदेशातला असेल, आपल्यापासून थोडासा वेगळ्या सामाजिक व्यवस्थेतला असेल, तो जेव्हा आपण रिमेक करतो तेव्हा त्याला आपण आपल्या समाजाशी लोकांना रिलेट करता यावं अशा पद्धतीनं बांधला पाहिजे. थोडासा आपला टच त्याच्यात घातला पाहिजे आणि तो टच तुंबाडची मंजुळा या चित्रपटामध्ये घातलेला आपल्याला दिसू शकतो. हे टीजर मध्येच मी नोटीस केलेलं काही सीन पाहून, कारण ते सीन मला इम्प्रोव्हाइज वाटलेले. या ट्रेलर मध्ये देखील मी त्या गोष्टी नोटीस केल्या. मी 5 जूनला तुंबाडची मंजुळा हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे. 4 जूनला यशचा मोठा चित्रपट येतो टॉक्झिक नावाचा, परंतु तरी देखील मी तुंबाडची मंजुळा हा चित्रपट पाहीन आणि पहिल्याच दिवशी चित्रपटाचा रिव्ह्यू तुमच्या समोर येईल. मी या चित्रपटाबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्ही ट्रेलर पाहिला का? ट्रेलर तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर माझं काम तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मी तर सांगतो आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटावर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.